नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदने आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज. आणखी 2 लशीसह औषधाच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेली आहे. ओमायक्रॉनच्या फैलावाबरोबरच कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली असताना देशाच्या कोरोना विरोधी लढायास नवे बळ मिळाले म्हणून केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने कोवॅक्स आणि कोबीवॅक्स या 2 कोरोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिलेली आहे. तसेच विषाणू विरोधी औषध हे जे आहे याच्यासाठी आपत्कालीन वापर जास्तीत जास्त व्हावा. तसेच नोवावॅक्स यांच्या संयुक्त भागीदारीतून कोवावॅक्स आणि हैदराबाद स्थित बायोलॉजिकल ई कंपनीने कोबीवॅक्स या लशीची निर्मिती केलेली आहे. या 2 लशींना केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाकडून एक प्रकारे परवानगी मिळालेली आपल्याला दिसते. विधानसभा अध्यक्ष निवडणूक अखेर लांबणीवर पकडलेली आहे. राज्यपालांना संमतीविना निवडणूक घेतल्यास घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून महाविकास आघाडीच्या नेत्याने विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लांबणीवर टाकलेली आहे. आणि आपल्याला राज्यपाल आणि याच्यामध्ये गव्हर्नर, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचा जो डिबेट होता पॉवरचा, तो आपल्याला याच्यामध्ये चालू होता आणि आपण काल न्यूज डिस्कस पण केली. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे विद्यापीठ विधेयक मंजूर. नवीन विद्यापीठ कायद्यामुळे उच्च शिक्षण मंत्र्याचा हस्तक्षेप वाढणार असून विद्यापीठाचे वाटोळे होणार आहे का अशी टीका करत विरोधी पक्षांनी विद्यापीठ विधेयकाला विरोध केला. मात्र बहुमताच्या जोरावर सत्ताधारी आघाडीने गोंधळातच हे विधेयक मंजूर केले. विधानसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक विचारार्थ सादर केले आणि घाईघाईमध्येच हे जे विधेयक आहे ते मंजूर करण्यात आपल्याला आलेले दिसते. नवीन विद्यापीठ कायद्यामुळे उच्च शिक्षण मंत्र्याचा हस्तक्षेप वाढणारा असून त्यामुळे विद्यापीठाचे वाटोळे होणार आहे असा हल्ला विरोधी पक्ष नेते यांनी केलाय. आणि नवीन विद्यापीठ कायद्यामुळे विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला येणार आहे एक प्रकारे असं देखील टीका जी आहे ती विरोधी पक्षाकडून येते आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आंबेडकरी चळवळीचे सरसेनापती, खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले आंबेडकर चळवळीचे अर्धांगिनी असलेले दादासाहेब गायकवाड यांचा आज 50वा स्मृती दिन. कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे आंबेडकरचे चळवळीतील जनमन सन्मानातील लोकनेते होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांचे दलित उद्धाराचे महान कार्य खेड्यापाड्यातील दलित समाजापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. दादासाहेब एक कुशल संघटक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दलित उद्धाराची चळवळ दादासाहेबांनी अतिशय जिद्दीने आणि प्रचंड ताकदीने पुढे नेली. दादासाहेब हे दलित चळवळीचे खऱ्या अर्थाचे सरसेनापती म्हणून ओळखले जातात. डॉक्टर बाबासाहेबांचे आदेश मिळतात जणू त्यांच्या अंगात वीज संचारायची. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दादासाहेबांनी 1917चा हा जो महाडचा सत्याग्रह होता तो गोड्या पाण्याचा सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. याच्यामध्ये त्याच्यानंतर 1928 मध्ये महार वतना विरुद्ध आंदोलन, 1930 मध्ये 35 काळाराम मंदिर प्रदेश सत्याग्रह, 1930 ते 1935 हा जो नाशिक मध्ये असणारा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह चालू होता. त्याच्यानंतर 1931 ला मुखेडचा सत्याग्रह, 1935 ला धर्मांतरांची येवला परिषद, 1936 साल मजूर पक्षाची स्थापना आणि 1942 सालला शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना आणि 1950 साली दलिताची जमिनी मिळाव्यात म्हणून मराठवाड्यात सत्याग्रह. पुन्हा 1954 मध्ये मराठवाड्यात भूमिहीनांच्या जमीन वाटप व्हावं म्हणून सत्याग्रह आणि 1956 साली नागपूर येथे धर्मांतर परिषद इत्यादी चळवळी अतिशय समर्थ आणि प्रभावीपणे चालवल्या. यातून दादासाहेबांचं नेतृत्व 100 नंबरी सोन्यासारखं एक प्रकारे उजळून आलेलं आपल्याला दिसतंय. 20 सप्टेंबर 1937 रोजी वडाळा येथे नाशिक जिल्हा युवक संघाने आयोजित समारंभात दादासाहेब गायकवाडांना मानपत्र अर्पण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार मांडले की मी यदा कदाचित माझे आत्मचरित्र लिहिले तर त्यात अर्ध्यापेक्षा अधिक भाग भाऊराव यांचाच असेल असं त्यांनी एक प्रकारे दादासाहेब भाऊराव गायकवाड यांना एक प्रकारे यांच्या गौरवोद्गार यांच्याबद्दल असे गौरवोद्गार जे आहेत आंबेडकरांनी काढले. त्यांचा जन्म जो आहे तो 15 ऑक्टोबर 1902 नाशिक जिल्ह्यातील आंबेगावी इथे झाला होता. जातीभेद नष्ट व्हावा याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून केली. दादासाहेबचे किस्मत बागेतील घर म्हणजे दरबारच असत.
खेड्यापाड्यातील लोक आपल्यावर अन्याय अत्याचाराच्या करुण कहाण्या त्यांना सांगत अतिशय आस्थेने गरिबाचे प्रश्न समजून घेणारा आणि हितासाठी लढणारा असा अलौकिक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. 1968 साली नाशिक येथे दादासाहेबच्या हीरक महोत्सव निमित्त आयोजित सभेत मॅनर्स म्हणजे काय हे दादासाहेबांकडून शिकावे असे गौरव उद्गार मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांच्याबद्दल काढले. समाजकार्याची आवड वयाच्या 21व्या वर्षापासून शाहू छत्रपती बोर्डिंगमध्ये अधीक्षक पदाची सूत्र घेऊन दादासाहेबांनी जीवन कार्यास सुरुवात केली. 1926 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाशिक येथे एका खुनाच्या प्रकरणासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा मुक्काम शाहू छत्रपती बोर्डिंग मध्ये होता. तेथे दादासाहेबांचा बाबासाहेबांशी प्रथम परिचय झाला आणि तिथेच दादासाहेबांनी बाबासाहेबांना मनोमन गुरु असं म्हटलं. दादासाहेबांनी बाबासाहेबांची जवळजवळ 463 पत्रे जीवापाड जपून ठेवली होती. या पत्राचा मोठा मौल्यवान ऐतिहासिक ठेवा शंकरराव खरात यांनी ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. मनुष्य स्वभावाचे अचूक निदान, प्रेमाने माणसं सांभाळण्याची कला एक प्रकारे त्यांच्याकडे होती. 1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे देखील रिपब्लिक पक्ष म्हणजेच दादासाहेब गायकवाड हा त्यांचा कणा होता. त्या चळवळीच्या सभेत शेवटचे भाषण दादासाहेबाचेच असायचे, परंतु श्रोते त्यांचे भाषण ऐकल्याशिवाय हलत नसायचे. 1962 साली नाशिक शहर मतदारसंघातून लोकसभेच्या जागेसाठी बिनाविरोध निवडून जाताना नामांकन पत्र भरण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी दादासाहेबांना अर्ज भरू का अशी आदरपूर्वक विचारणा केलेली आपल्याला दिसते. अशा पद्धतीने दादासाहेब गायकवाड यांचं जे एक प्रकारे आपल्याला म्हणता येईल की वाटा जो आहे समाज कल्याणासाठी तो अद्भुतपूर्व आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर देखील हवालदिल झालेला दलित समाजाला दादासाहेबांनी अत्यंत समर्थ आणि प्रबळ नेतृत्व दिले आणि 1964 त्यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनासाठी देशव्यापी सत्याग्रह न भूतो न भविष्याती होता दादासाहेबांच्या देप्तिमान कायाचा तो कळस होता. 1967 साली यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाबरोबर सनी समझोता केला, तेव्हा दादासाहेबांवर प्रचंड टीका झाली. दिल्ली येथे लोकसभेच्या आवारात घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 16 फुटी पुतळा एका शिष्याने आपल्या गुरुला वाहिलेली अतिशय भावपूर्ण आदरांजली होय. नागपूरच्या दीक्षाभूमीसाठी 14 एकर जमीन मिळवून देऊन त्यांनी विहारी, पुतळा, कला, वाणिज्य विद्यालय सुरू करण्याची किमयाही दादासाहेबांचीच आहे आणि स्वतःच्या प्रकृतीची तमान बाळगता ते दलिताच्या हितासाठी संघर्ष करीत राहिले. लोकांनी त्यांना कर्मवीर तसेच भारत सरकारने पद्मश्री हा बहुमान प्रदान केला. असा या गौरवशाली महापुरुषाचा 29 डिसेंबर 1971 साली दलित शोषित समाजाला पोरके करून गेला या झुंजार व्यक्तिमत्वास 50व्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन अशा पद्धतीचं एक सुंदर आर्टिकल आणि अभ्यासपूर्ण आर्टिकल जे इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झाम साठी आलेलं आपल्याला दिसतंय. काश्मीरच्या खोऱ्यात पारा जो आहे तो गोठण बिंदू खाली पोहोचला आहे. श्रीनगर वगळता सर्वत्र तापमान गोठण बिंदूच्या खाली गेले असून थंडीची लाट तीव्र बनलेली आपल्याला दिसते. उत्तर काश्मीर मधील प्रसिद्ध पर्यटन गुलमर्ग मध्ये किमान तापमान उणे 9.4 इतके नोंदले गेले. येथील तापमानात आदल्या दिवशीच्या तुलनेत 3.4 अंशाची घट झाली. अमरनाथ यात्रेचा तळ असलेला पहलगम येथे किमान तापमान उणे 7.9 अंश सेल्सिअस होते. ते आदल्या दिवशीच्या तुलनेत 4.1 अंशांनी कमी झाले. दिल्ली पुन्हा टाळेबंदीच्या दिशेने. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असून दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी येलो अलर्ट घोषित केलाय. त्यामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृह, व्यायामशाळा लवकरच बंद होणार असल्याचं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे रशियातील नामांकित मानवाधिकार संघटनेवर बंदी आणलेली आहे. रशियातील सर्वात जुनी नामांकित मानवाधिकार संघटना असलेल्या मेमोरियल इंटरनॅशनलचे कार्य यापुढे बंद ठेवण्याचा आदेश रशियातील सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे दिलेला आपल्याला दिसतो. महानगरापासून 5G सेवेला सुरुवात. स्वदेशी 5G तंत्रज्ञानाचा एक प्रकारे पाया. देशातील आघाडीच्या तंत्रज्ञान शिक्षण संस्थेचा सहभाग असलेल्या सुमारे 224 कोटी रुपयाच्या खर्चाचे नियोजन असलेल्या 5G चाचणीचा संयुक्त प्रकल्प 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे स्वदेशी 5G तंत्रज्ञान प्रणालीचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे आणि याचबरोबर देशात 6G तंत्रज्ञानाच्या विकासासाठी पाया उभारण्यासाठी सक्षमता प्राप्त होणार आहे. बहुप्रतीक्षित 5G सेवेला आगामी वर्ष 2022 पासून देशातील महानगर
आणि प्रमुख शहरामध्ये सुरुवात केली जाणार आहे. आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांकडून गेल्या काही दिवसांपासून देशभर 5Gच्या चाचण्या सुरू असून नवीन वर्षात मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर, कोलकाता, जामनगर, अहमदाबाद इत्यादीमध्ये 5G सेवेला सुरुवात करण्यात येणार आहे. मध्यवर्ती बँक डिजिटल चलनासाठी मूलभूत प्रारूपाची देशाला गरज. देशात डिजिटल चलनाची वहिवाट सुकर करण्यासाठी सुरुवात मूलभूत प्रारूपापासून करावी लागेल. त्यानंतर पुढे जाऊन मध्यवर्ती बँक डिजिटल चलनाच्या प्रगत रूपामध्ये सुव्यवस्थापित देयक प्रणालीच्या जाळ्यात आधार घेतला जायला हवा, असं रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण दिले. मूलभूत स्वरूपातील जे CBDC प्रस्थापित चलनी नोटा अर्थात रोकडीला ठोस, सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय प्रदान करू शकेल. विविध प्रकारच्या रचनाबंधातून होणाऱ्या निवडणुकीच्या आधारे ते जटिल स्वरूपाच्या आर्थिक साधनाचे रूप देखील धारण करू शकेल, असे एक प्रकारे मध्यवर्ती बँकेने निर्वाळ केलाय. विद्यमान पैशाच्या व्यवस्थापनाच्या तुलनेत CBDC वापरकर्त्यांना मिळू शकणारे फायदे जे आहेत त्याच्यामुळे तरलता, मान्यता, व्यापक स्वीकृती, अनाम व्यवहार सुलभता, जलद निपटाऱ्याचे लाभ मिळू शकतील, असं या अहवालात एक प्रकारे रिझर्व्ह बँकेने पब्लिश केलेलं आहे. टॅलीचे अमेझॉन वेब सर्व्हिसेसशी सामंजस्य. अग्रणीय व्यवसाय व्यवस्थापन सॉफ्टवेअर प्रदात्या टॅली सोल्युशन्सने अमेझॉन वेब सर्व्हिसेसला जगातील व्यापक स्वीकृती मिळालेल्या क्लाउड सुविधेशी सहयोग केलेला आहे. यातून टॅलीचे प्रमुख उत्पादन टॅली प्राइम हे आता AWS वर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे टॅली प्राइमच्या वापरकर्त्यांना त्याचा संपूर्ण व्यवसाय व्यवस्थापन दूरस्थपणे कधीही कुठूनही करता येणे एक प्रकारे शक्य आहे, असं सांगण्यात येत आहे. 150 शहरातील घराच्या किमतीत वाढ. नाईफ फ्रँकचा एक अहवाल आलेला आहे. कोरोनातून सावरलेले बांधकाम क्षेत्र आता पूर्वस्थितीत आल्यानंतर पुणे वगळता देशातील काही शहरामध्ये घराच्या किमतीत वाढ होत आहे आणि जगभरातील 150 शहरामध्ये निवासी बांधकामाच्या किमतीत 2021च्या तिहारी तिमाहीत वर्षानुसार सरासरी 10.6% एक प्रकारे किमती वाढलेल्या नाईफ फ्रँकच्या अहवालामध्ये प्रसिद्ध झालेला आपल्याला दिसतंय. पुणे, मुंबईसह काही शहरात घट झालेली आहे घराच्या किमतीमध्ये. हा देखील एक प्रकारे अहवालामध्ये त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने ऑक्सिजन एक्सप्रेसची तयारी. ओमिक्रॉनचा फैलाव वाढण्याबरोबरच कोरोनाची तिसरी लाट देशाच्या दरवाजावर उभे काय अशी भीती व्यक्त होत असताना रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेसची पुन्हा एकदा चालवण्याची तयारी केलेली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून जवळजवळ 35,000 टनापेक्षा जास्त ऑक्सिजन पुरवठा केला होता. हा अनुभव पाठीशी घेऊन हे ऑक्सिजन एक्सप्रेसच्या मेट्रोची तयारी करत आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आत्मनिर्भर भारतासाठी अधीर व्हा. पंतप्रधानाचे IIT पदवीधारकांना आव्हान. IITच्या पदवीधारकांना आरामाऐवजी आव्हानाचा पर्याय निवडावा. नवीन पदवीधारकांना देशाची धुरा सांभाळायची आहे. आतापर्यंत भरपूर वेळ वाया गेल्याने पदवीधारकांनी येत्या 25 वर्षात हवा तसा भारत घडवण्यासाठी काम सुरू करावे आणि त्यांनी आत्मनिर्भर भारतासाठी अधीर व्हावे, असे आव्हान नरेंद्र मोदी यांनी IIT कानपूरच्या 54व्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत असताना त्यांनी प्रतिपादन विद्यार्थ्याला केलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे नीती आयोगने स्टेट हेल्थ इंडेक्स हा लॉन्च केलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट रँक जो आलेला आहे तो केरळचा आलेला आहे आणि हा जो इंडेक्स आहे स्टेट हेल्थ इंडेक्स हा नीती आयोग त्याच्यासोबत वर्ल्ड बँक अँड युनियन हेल्थ ऑफ फॅमिली वेलफेअर हे मिळून जे आहेत हा इंडेक्स पब्लिश करतात. आणि याच्यामध्ये 4th नंबर जो आहे त्याच्यामध्ये केरळा जो आहे टॉप रँकिंगला आहे आणि बॉटमला जो आहे तो UP हा बॉटमला, उत्तर प्रदेश जो आहे तो बॉटम स्टेट आहे. केरळानंतर तमिळनाडूचा नंबर लागतो आणि त्याच्यानंतर तेलंगणाचा नंबर लागतो. ओके, याच्यामध्ये 24 इंडिकेटर जे आहेत 24 इंडिकेटर मानले जातात. या हेल्थ इंडेक्स मध्ये 24 इंडिकेटर ग्राह्य धरून हा इंडेक्स जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे कार्मिचिएल माइन. आता ही न्यूज मध्ये काय आहे की ऑस्ट्रेलियाची एक माइन आहे आणि याच्यामध्ये या ऑस्ट्रेलियाची जी माइन आहे याच्यामध्ये आपला जो अडानी ग्रुप आहे अदानी ग्रुपने एक्सपोर्ट करत आहे. अदानी ग्रुप एक्सपोर्ट करत आहे लो सल्फर कोल फ्रॉम कार्मिचिएल माइन्स इन ऑस्ट्रेलिया as early as week tapping new multi-decade source to meet energy need. आणि एक प्रकारे लो सल्फर कोल जो आहे अडानी ग्रुप एक्सपोर्ट करत आहे कार्मिचिएल माइन्स ऑस्ट्रेलिया पासून. ही जी आहे ही माइन 30 किलोमीटर्स फ्रॉम द क्वीन्सलँड कोस्टलाईन आणि एक प्रकारे रिजन पासून 160 किलोमीटर्स आहे. आणि दुसरे जे 2010 ला
प्रश्न उठवत होते की अदानी ग्रुपला तिथल्या कार्निवाल माइन्स साठी सपोर्ट करू नका. आणि या माइन मध्ये जो कोल पण आता जे आहे ते एक्सपोर्ट चालू आहे. कोल जे आपल्याला इथे निघते कोल माइन मधून याच्यामध्ये लो कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे, प्लस याच्यामध्ये लो सल्फर व्हॅल्यू असलेला कोल जो आहे तो अदानी ग्रुप जो आहे ऑस्ट्रेलियाच्या या प्लेसवरून एक्सपोर्ट करतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, युनियन होम मिनिस्टर FCR मध्ये चेंजेस करण्यासाठी डिनाय केलेला आहे. आता FCR काय आहे तर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट, म्हणजे NGO साठी जे पण तुम्ही कॉन्ट्रीब्युशन देताय त्याच्यावर रेग्युलेशन ठेवण्यासाठी हा ऍक्ट आहे. कारण की काय की इलिगल फंडिंग देखील NGO ला वगैरे केली जाते, टेररिस्ट फंडिंग होते. त्याच्यामुळे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये रजिस्ट्रेशन करणं, कोणत्याही जर तुम्ही डोनेशन देत असाल तर त्या कम्युनिटीने रजिस्ट्रेशन करणं चॅरिटीचं, आणि एक प्रकारे रजिस्ट्रेशन ऑफ द मिशनरीज ऑफ द चॅरिटी MOC सेटअप बाय द नोबेल लॉरेटर मतेरसा याच्याशी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि एक प्रकारे फॉरेन डोनेशन कशा पद्धतीने येत आहे हा जे ऍक्ट आहे ते रेग्युलेट करतं. आणि इंटरनल सिक्युरिटीला कशा पद्धतीचे, कारण काही काही जे गोष्टी येतात, काही काही जे फॉरेन एड होतो याच्यामुळे इंटरनल सिक्युरिटीला बऱ्याच पद्धतीने जो आहे तो हार्म पोचतो. म्हणून जे फॉरेन डोनेशन येतात ते व्यवस्थितरित्या खरंच त्या पर्पजसाठी येतात का हे पाहिलं जातं. आता हे FCRA जो आहे हा ऍक्ट 1976 ला हा FCRA ऍक्ट आणला होता आणि 2010 ला त्याची पहिली अमेंडमेंट करण्यात आली होती. आणि याच्यामध्ये FCRA जो आहे तो ऑल असोसिएशन्स, ग्रुप्स, NGOज यांना ऍप्लिकेबल आहे. आणि एक सगळ्यांना इट इज अ मॅनेटरी टू ऑल सच NGOज. NGO ला तर सगळ्या FCRA ने रजिस्ट्रेशन करणं एक प्रकारे कंपल्सरी आहे. आता 2020 ला गव्हर्नमेंटने काही न्यू रिस्ट्रिक्शन्स FCRA चे आणले आहेत. आणि एक प्रकारे तुम्ही जे तुम्हाला अकाउंट मध्ये पैसे भेटतात डोनेशनचे त्याच्यामध्ये अॅन्युअल रिटर्न्स तुम्ही किती भरता टॅक्सचे, तर वेटिंग फॉर कंपायलन्स की ऍक्च्युली टॅक्सचे अॅन्युअल रिटर्न्स किती भरता, कशा पद्धतीने तुम्हाला फंड ट्रान्सफर होतो, अशा अनेक गोष्टी चेंजेस याच्यामध्ये केलेले आहेत. आणि याच्यामध्ये सगळेजण म्हणतात की हे जे चेंजेस 2020 मध्ये केलेले आहेत दीज आर आर्बिट्ररी चेंजेस, इलॉजिकल आहेत. आणि तेव्हा गव्हर्नमेंट म्हणतो की आम्ही जे ऍक्ट केला आहे तर आम्ही याच्यामध्ये इंटरव्हीन करायला कोणाला परमिशन देत नाही. अशा प्रकारे FCR वर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट वर एक प्रकारे डिबेट एक प्रकारे होत आहे. आणि मिशनरीजनी जे मशिनरीज आहेत त्यांनी एक प्रकारे FCRA आत्ताचा नवीन मान्य करण्यास नकार दिलाय. ओके, अशा पद्धतीने आपण ही न्यूज कव्हर केली. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या. चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर. Please do like, subscribe to our channel.